24/7 काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्याची प्रतिमा आहे, कॉमन मॅन म्हणून प्रतिमा आहे. आणि त्यांनी केलेली ही धावपळ जी आहे युतीची सत्ता आणण्यासाठी, त्यांनी फक्त पक्षाचं काम नाही केलं, त्यांनी भाजपचंही काम केलं, त्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं, त्यांनी शिवसेनेचं काम केलं. मग असं काम करणारा नेता आता सत्ता स्थापनेच्या वेळेला त्यांच्या पक्षाचा असलेला विषय काय असेल, आपण काय करायचं आहे, सत्तेमध्ये सहभागी होत असताना काय काय निर्णय घ्यायचे, या सर्वाचं चिंतन मनन करायला ते दरेगावला गेलेले आहेत. पण दरेगावी गेले की मोठा निर्णय घेतात, कोणता तरी गौप्यस्फोट करतात. आता काय होणार आहे? आता काय होणार ते शिंदेसाहेब सांगू शकतात, परंतु एक निश्चित आहे, ते चांगला निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मोठा असेल छोटा असेल, जोही निर्णय त्यांचा असेल तो आम्हाला मान्य असेल. आपल्याकडनं गृह खात्याची मागणी केली जाते, पण भाजप त्याला नकार देत आहे कुठेतरी, कारण भाजपला देखील गृह खातं पाहिजे, कारण की देवेंद्र फडणवीसांकडे सातत्याने गृह खातंही राहिलेलं आहे. असं कोणती चर्चाच झालेली नाही आहे, हे फक्त हे बातम्या चाललेल्या आहेत. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर होईपर्यंत कोणत्याही खात्याची चर्चा झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम याच्याकडे जाणार, गृह याच्याकडे जाणार, UD याच्याकडे जाणार, हे सर्व आपणच वाटतोय खाते, त्यांनी कोणतेच खाते वाटलेले नाहीत. म्हणून एकदा ते नाव डिक्लेअर झालं की मी खाते वाटपाची यादी बनायला सुरुवात होईल. पण 10 ते 12 खाती मागण्यात आलेली आहेत तुमच्या पक्षात. असं काही झालेलं नाही आहे, आणखी त्याच्यावर नाही आहे. प्रायमरी एक चर्चा होत असते, फायनल चर्चा झालेली नाही. खात्यामध्ये कोणताही बदल होऊ शकतो, नाही असं नाही आहे, परंतु ते मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर झाल्यानंतरच. अजित पवार निधी देत नाही, त्यामुळे वारंवार आपल्या पक्षाकडनं तक्रार करण्यात आलेली आहे. पण यंदा परत अर्थ खाते हे अजित पवारांकडे जाते, अजित पवारांच्या गटाला भेटते. काय तुम्ही वाट पाहता, इतक्या लवकर त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. एकदा मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊ द्या, त्या टायमाला कळेल आपल्याला कोणतं खातं कुणाकडे आहे. पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक कुठे वाढलेली आहे, कारण की महायुतीची बैठक झाली, त्याच्या अगोदर आपण भेटत दोघांची बैठक पार पडली, कुठे जवळीक वाढते. आमच्याशी कुठं दुश्मनी त्यांची, अजितदादाचे आमचंही चांगले. अजितदादाला आणण्यासाठी आम्ही पण आग्रही होतो, म्हणून त्यांची आणि आमची त्यांनी जे मिटिंग झाली म्हणून त्यांची जवळकीक वाढली आणि आमची दुश्मनी झाली असं थोडी आहे. आमचेही ते जवळच आहेत, म्हणून आमच्यामध्ये कोणती दरार नाही ना, दोन गट तट हे आमच्यामध्ये नाही. ते महाविकास आघाडीत. मुख्यमंत्री नावाची घोषणा कधी होईल आणि शपथविधी कधी होईल तुमच्याकडे? आता तर सांगता येणार नाही, परंतु कदाचित सोमवारपर्यंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमवारी दुपारी याबाबतची घोषणा होईल. कारण की विरोधक यावरती टीका करतात. विरोधकात टीकाला काय अर्थ हो? विरोधक टीका करतात. 2019ला 1 महिना लागला सरकार स्थापनेला. सकाळचा शपथविधी घेणारे आता जर टीका करत असेल तर त्याची त्यांना स्वतःला थोडंसं लाज वाटली पाहिजे की आपण काय बोलतोय ते. आपण काय बोलतोय अशी लाज विरोधकांना वाटली पाहिजे, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.